लसूण पाकळ्या 5, वाटणामध्ये हा कांदा टाकते एवढा, तर आज आमचा बाजाराचा दिवस होता, तर मी आज मच्छी म्हणून आणले. ह्यामध्ये तारले आहेत, ते चवीला खूप छान लागतात, आणि हे पातळ खवळी आहेत. तर हे फ्राय करायला पातळ खवळी वापरणार आहे मी, आणि कारले आहेत ते कारल्याची मी पिठलं बनवणार. तर आता हे मी सुट्टी करून घेते. तर अशा प्रकारे फ्राय करण्यासाठी मी पातळ खवळी कापून घेते सर्व. आणि हे बारके तारले आहेत. आमटीला लागणारी मच्छी काय करायची, मच्छी मी कापून स्वच्छ करून घेते. तर मच्छी कापून मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर हे फ्राय करायचे पातळ खवळे आहेत. तर आता यामध्ये मी कोकम, मीठ आणि हळद टाकून घेते. कोकम, मीठ आणि हळद मी हे मच्छीला लावून घेतलंय. तर आता आपण अर्धा तास हे असंच ठेवून देऊया. मच्छीच्या तिकल्याला 7 ते 8 बेडग्या मिरच्या घेतल्या, धने घेतलेत, आणि 4 ते 5 त्रिफळ. तर हे माशाच्या तिकल्यासाठी कांदा, लसूण, खोबरं, भिजत घातलेली मिरची, धने आणि त्रिफळ या मिरची, धने आणि त्रिफळ यांचं वाटण माझं होत आहे. वाटून घेते.
अर्धा तास झाला. दीड चमचा रवा घेतलाय आणि साधारण पाऊण चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. घरगुती लाल तिखट. ह्या ठिकाणी पळीभर तेल घेतलंय. फोडणीसाठी कांदा घेतलाय. कांदा लालसर झालाय. वाटण मी आता फोडणीमध्ये टाकून घेते. ते 2 मिनिटं असं परतून घेते तेलावर. 2 मिनिटं झाली आहेत आणि आता यामध्ये पाणी टाकून हे वाटण आता शिजवून घेते. तोपर्यंत मी मच्छी फ्रायची तयारी करते. परत जरासं लाल तिखट घेतलंय मी. वाटणाला बघा कड आलाय. तर आता ह्याच्यामध्ये मी तारली मच्छी टाकते. तर ह्या ठिकाणी मी पसरट तवा घेतलाय. पसरट तव्यामुळे मच्छी फ्राय करायला तेल पण कमी लागतं आणि एकाच वेळी सगळी मच्छी फ्राय करून होईल. दोन 3 मिनिटं झाल्यानंतर मच्छी मी उलटी परत परतून घेते. जास्त या ठिकाणी मी तेल वापरलेलं नाहीये. या ठिकाणी आपलं पिठलं पण तयार होत आहे. तर मच्छी मी दोन्ही बाजूने चांगली खरपूस फ्राय करून घेतली आहे. आणि छानपैकी पिठलं पण आपलं तयार आहे. या ठिकाणी तारली माशाचं पिठलं तयार आहे. पातळ खवळी सुद्धा दोन्ही साईडने चांगली कुरकुरीतनी फ्राय करून घेतली आहे. तर कुरकुरीत अशी पातळ खवळी आणि तारली माशाचं पिठलं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.